नमस्ते मित्रांनो, दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी गायक मानकर बाबू यांनी खूप सुंदर असं गायन कार्यक्रम केला. पाहूया कार्यक्रमाची झलक. समानता अंती, समानता अंती भीमात पाहिली. दीक्षित होता शांती भीमात पाहिली. अफलातुनी केली राव, साक्षात धम्मक्रांती भीमात पाहिली मी. साक्षात धम्मक्रांती भीमात पाहिली. आणि भीम जर कुठे बघायचा, भातृभावामध्ये, समतेमध्ये, मैत्रीमध्ये, एकतेमध्ये बघायचं असेल बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण. आमच्या पदव्या, बाबासाहेबांच्या पदव्या बघा. MA, PhD, DSc, LL, DDL, बॅरिस्टर ॲट लॉ. आणि आमच्या पदव्या माहित आहे, 4 मजली माडी, माडी समोर 4 व्हीलर, 50 लाखाची गाडी, 8 एकर इरिगेशनची वाडी, बायकोले 50,000ची साडी, आमच्या डिग्र्या. अरे मोठेपणा काही कामाचा नाही, नश्वर आहे बुद्ध म्हणतात. बांधा 10 मजली बंगला, एक दिवस त्या शेवटच्या मजल्यावर कोणी चढता येणार नाही रे. काय करतात ते? इस्टेट प्रॉपर्टी. लय मोठा पैसा जमवणं म्हणजे मोठं लोक होत नाही, लय मोठं माणसं जमवणं म्हणजे श्रीमंती आहे त्याच्यामध्ये. हे लक्षात ठेवलं पाहिजे. बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ प्रत्येकाने त्याचं वाचन केलं पाहिजे आणि ते विचार आपल्या मनामध्ये रुजवले पाहिजे. भातृभावाची, भगवान बुद्धांची महाकारुणिकता बघा. का म्हणतात भगवान बुद्धांना महाकारुणिक? काही विषय असायला पाहिजे. अरे एक डाव जर तुम्हाला कोणी भांडलं ना, एक जर शिवी दिली ना, काय म्हणजे जन्मभर तो तोंड पाहत नाही, मैत्री बी येत नाही. हे काय करू नये. भगवान बुद्धांची मैत्री बघा. 50 लोकांना मारणारा एकटा अंगुलीमाल. भगवान बुद्धांनी जेव्हा आपल्या धम्माचा सार सांगितला तेव्हा एका माणसाने त्याच्यावर भिक्षा पात्र फोडलं. एकाच माणसानं फार किती मोठं परिवर्तन झालं. एका माणसाने त्याचं चिवर फाडून फोड करून टाकलं. एका माणसाने त्याचा गोटा मारून डोकं फोडून टाकलं. तरी त्यांनी करुणा दाखवली, मैत्री दाखवली. याच्यापेक्षा खतरनाक मूलचंद नावाचा नागराजा काश्यपाच्या 500 लोकांना एकटाच तो जर्जर करून सोडायचा. त्या मूलचंद नावाचा नागराज भगवान बुद्धांचा अनुयायी झाला. याच्याही पेक्षा खतरनाक भगवान बुद्धांना करुणा बघा, महाकारुणिकता कशी. भगवान बुद्ध आळवीला गेले असताना तिथे अलवक नावाचा यक्ष येतो आणि त्याला म्हणतो, चाल हे श्रमणा, चालता हो. असं म्हणल्याबरोबर आपण तर भगवंत म्हणतात, ठीक आहे मित्रा. जाता जाता पुन्हा तो आवाज देतो, ए श्रमणा आत ये. भगवंत आत येतात, ठीक आहे मित्रा. पुन्हा म्हणतो, चालता हो.
जाता जाता भगवंत म्हणतात ठीक आहे मित्रा, आजू गेल्यानंतर आजू घे, असा 4 डाव प्रकार झाला तरी भगवान बुद्ध त्याला ठीक आहे मित्रा, ठीक आहे मित्रा, हा प्रभाव मैत्रीचा त्यांच्यावर, याला म्हणतात महाकारुणिकता. आणि बाबासाहेबांनी आम्हाला फार मोलाचा आम्हाला ग्रंथ दिलेला आहे. बाबासाहेबांची विचारधारा फार महत्वाची आहे. आम्ही आमच्या मोठेपणासाठी सारं मिरवतो आहे, कसा मी मोठे लोक आहे हे दाखवतोय आपण. हे नश्वर आहे, सर्व अनित्य आहे. म्हणून कसा असायला पाहिजे भातृभाव? अवधार्य असे जराही वैर नसे, मनी अवधार्य असे जराही वैर नसे, तिथं मला भेम दिसे, तिथं मला भेम दिसे. परिवर्तन वैभव आम्हाला मिळालेलं आहे. हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांची पुण्य आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, ही बाबासाहेबांची बदौलत आहे. विनाश्रमाने कुणी काही कमवू शकत नाही, लई खस्ता खावं लागते. विनाश्रमाने कुणी काही कमवू शकत नाही आणि वादळाला कुणी अडवू शकत नाही. हे कोण आहे बाबा भीमाचे मनोज राजा, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. कठोर शब्द परी मनी करून तुमच्या उज्ज्वल भविष्याप्रती सांगा कोणाची आखणी होती. मंथन करा, विचार करा आणि मग त्याचं संशोधन करून अनुकरण करा. सांगायचं आहे तुमच्या या उज्ज्वल भविष्याप्रती कोणाची आखणी होती आणि तुमचे हक्क जपण्यासाठी सांगा रे कोणाची राखणी होती. आणि या मनोवादाच्या विरोधात लढण्यासाठी मग सांगा रे बाबासाहेबांशिवाय कुणाची लेखणी होती. म्हणून कठोर शब्द परी मनी करून जरा, कठोर शब्दावरी मनी करून जरा, कठोर शब्दावरी मनी करून जरा, कठोर शब्दावरी मनी करून जरा. सासरे माझे मामाजी आयुष्यमान सिद्धार्थजी भोवरे साहेब हे माझे मानवनी दिलेले आहे त्यांच्याकडे, आणि त्यांनी मला देण्यासाठी पुरस्कृत केलेला आहे. असे सिद्धार्थजी भोवरे यांनी मला 200 रुपये देऊन मला पुरस्कृत केलेला आहे. मला चालना देण्यासाठी शब्दाची कदर त्यांनी केलेली आहे, क्योंकि समाज में देने वाले लाल पैदा होते हैं. तुम्ही सारी देणाऱ्याची औलाद आहे. इथं आले म्हणजे तुम्ही आज 5 प्रकारचे पुण्यकर्म तुमच्या पदरामध्ये पडत आहे. तुमच्या जीवनातला वेळ काढून तुम्ही बाबासाहेबांची विचारधारा ऐकायला आलेले आहे. हे तुमचं पुण्यकर्म आहे. समाज में देने वाले लाल पैदा होते हैं और मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं. देणाऱ्याची औलाद आहे. म्हणून कठोर शब्द परी मनी करून जरा, कठोर शब्दावरी मनी करून जरा, कठोर शब्दावरी मनी करून जरा. जीवाला जीव दे, जीवाला जीव दे, तोच माणूस खरा. जीवाला जीव देई, तुझं मानव करा. जीवाला जीव देई, तुझं मानव करा. जीवाला जीव
संजयजी भवरे हे नाका पार्टीचे होय, परंतु गेल्या 25 वर्षापासून अदर स्टेट मध्ये आपला व्यवसाय करत असताना त्यांनी मैत्रीचं पुस्तक त्यांनी निर्माण केलं. असे संजयजी भवरे त्यांनी मला 500 रुपये दिले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. साधी गोष्ट नाही. या महाराष्ट्रातला माणूस गुजरातमध्ये आपलं मैत्रीचं प्रश्न निर्माण करतो. कारण ऐकायला भवरे साहेब, गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी. बघा, स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला, गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी, आणि हा समतेचा वादळवारा सुटला नसता कधी. भीमराव जर मुलाबाळामध्ये सुखाने झोपले असते ना, तर तुमच्या माझ्या ढोलनाचा फडा सुटला नसता कधी. लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या ढोलनाचा फडा सुटला नसता कधी. याच्यासाठी लय कष्ट खाल्ल्या बाबा. चालला असं निखाऱ्यावर भाजले जरी पाय तुझे, साधी गोष्ट नाही हो बाबा. चालला असं निखाऱ्यावर पळले जरी पाय तुझे, आणि गाठले उद्दिष्ट ओढले जरी पाय तुझे. अरे वयाच्या 65 मध्ये शरीर थकले असताना, अरे ओढला समाजाचा गाडा, मोडले जरी पाय तुझे, जरी पाय आधी गोष्ट नाही. बाबासाहेबांच्या पुण्याईनं बघा, आज विचार करा, मंथन करा. हे सर्व पुण्य आहे माय रमाईची, बाबासाहेबांची. रमा भीमाच्या पुण्याईनं कमावलेलं हे धन सांगा तुम्हाला काय म्हणत असेल. कुठेतरी पस्तावा येते आपल्या जीवनाचा. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा काहीतरी चांगलं हवं असं वाटल्याशिवाय राहत नाही आपल्याला. म्हणून रमा भीमाच्या पुण्याईनं कमावलेलं हे फळ सांगा तुम्हाला काय म्हणत असेल. आणि रमा भीमाला जे जे बेमान झालेल्या हरामखोरांनो, अरे सांगा तुमचं मन तुम्हाला काय म्हणत असेल. अरे 4 पैशाच्या औषधासाठी बाबाचा गंगाधर मेला. फक्त 4 पैशाच्या औषधासाठी बाबाचा गंगाधर मेला. सांगा त्या महापुरुषाचं मन काय म्हणत असेल. आणि म्हणून माता पिता गुरुचे पाय धरली, माता पिता बाबासाहेब आदर्श करायचे गुरुजनांचा, मोठ्यांचा. बघा, बाबासाहेबांचा औदार्य, गुरुप्रती बाबासाहेबांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 ला जसं गाडगे बाबांना माहीत झालं, अन्न पाणी सोडलं, स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलं, आणि शेवटी 20 डिसेंबर 1956 ला परिनिर्वाण प्राप्त करणारा इथे जर कोणी असेल तर ते म्हणजे गाडगे महाराज. लक्षात ठेवा कधी. म्हणून माता पिता प्रसंगी पित्यावरी बाबासाहेब रुसायचे, रागवायचे. कशासाठी? पुस्तक नवे हे नवे, पुस्तक नवे हे नवे, हवे म्हणून रुसे. पुस्तक नवे नवे, हवे म्हणून रुसे. पुस्तक नवे हे नवे, हवे म्हणून रुसे. तिथं मला भेट दिसे, तिथं मला बाबासाहेबांचं
विचार डोक्यात घेतले पाहिजे. बाबासाहेब सांगायला, अरे मला देव पण तुम्ही देऊ नका, मी देव नाही आहे. त्यांच्या पाठीत तेच तर आम्ही करत आलो. परंतु इथे सर्व विचारवंत आहे. बाबासाहेबांचे विचार निश्चितच इथे सर्व इथे आपण विचार घेणारे आपण इथे आहोत. म्हणून फुलत्या मळ्यामध्ये तसेच खऱ्यामध्ये, फुलत्या मळ्यामध्ये तसेच खऱ्यामध्ये, फुलत्या मळ्यामध्ये तसेच खऱ्यामध्ये. बाबासाहेब म्हणतात, माझ्यासारखं दारिद्र्य या देशातील कोणत्याही नेत्याने उपभोगलेलं नाही. बघा, बाबासाहेब म्हणतात स्वतः एवढं दारिद्र्य बाबासाहेबांनी भोगलो. बाबासाहेब लंडनला असताना बाबासाहेब त्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करत असताना बाबासाहेब पावाचे तुकडे घेऊन जायचे आणि भूक शमवण्यासाठी बाबासाहेब पावाचा तुकडा खायचे, पाणी प्यायचे. आणि त्या ग्रंथालयाचा नियम होता, या ग्रंथालयामध्ये कोणाला खाता पिता येणार नाही. बाबासाहेब दिसले त्या गोऱ्या ग्रंथपालाला. बाबासाहेबांना ग्रंथपाल बोलतोय, स्टँडअप मिस्टर भीमराव आंबेडकर. बाबासाहेब उभे होतात. विदाउट मिस्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब चालते होतात. बघा, जवळपास 500 विद्यार्थी त्या ग्रंथालयामध्ये. एवढा बाबासाहेबांचा अपमान केला हो त्या ग्रंथपालाने. बाबासाहेब निघून तर गेले, आपल्यासारखा जर असता तर कायमच निघून गेले असते. ग्रंथालयाची वेळ 4:30 वाजताची, 5 वाजता ग्रंथालय बंद होण्याची वेळ. बाबासाहेब आडोशाला उभे राहतात. उभे राहिल्यानंतर दरवाजा बंद करतोय ग्रंथपाल. एक एक विद्यार्थी संपूर्ण निघून जातात. बाबासाहेब तिथे उभे. बाबासाहेब जसं ते पाठमोरे ग्रंथपाल होतात, बाबासाहेब त्यांच्या दृष्टीत येतात. आणि हा विद्येचा महामेरू तुमचा माझा बाप त्या ग्रंथपालाला बोलतोय, ग्रंथपालजी मला या ग्रंथालयामध्ये येण्याची मला मनाई करू नका हो, कारण हे ग्रंथालय माझी भूक आहे आणि वाचन माझी तहान आहे हो, मला मनाई नका करू. ग्रंथपाल म्हणतो नोच नाही. वा, एवढं इथपर्यंत सांगतात. वक्ते सांगून जातात, कलावंत सांगून जातात. त्याही पुढे खंड नंबर 18 वाचला पाहिजे. 3 एवढे मोठे मोठे पुस्तक आहे, त्यामध्ये तुम्हाला संदर्भ मिळाल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब इमोशनल होत, हात जोडतात. हा विद्येचा महामेरू खाली मान घालून तुमचा माझा बाप त्या ग्रंथपालाला बोलतोय, ग्रंथपालजी हे 3 राजनं दिसतात, एका राजण्यामध्ये 10 गुंड पाणी मारतात हो. अहो ते गुंड मी पूर्ण आणून माझ्या डोक्यावर एकटीने माठ मी भरेन हो, परंतु मला सजा हे देऊ नका, मला येऊ द्या हो ग्रंथपालजी, मला येऊ द्या हो. त्याही अगोदर मी 1-1.5 घंटा अगोदर येईन आणि हे जवळपास 2,500 ते 4,000 स्क्वेअर फूटचं ग्रंथालय माझ्या हाताने मी झाडून काढीन हो, मला येण्याची मनाई करू नका. ग्रंथपालजी मला क्षमा करा, माफ करा. ग्रंथपाल इमोशनल होतोय. ग्रंथपाल बोलतोय बाबासाहेबांना, मनामध्ये विचार आला, आजपर्यंत मी पैशाचे वेळे, धनाचे वेळे भरपूर बघितले, परंतु पुस्तकाचा वेळा मी पहिल्यांदा बघतो आहे. परंतु तुम्हाला सजा होणार आहे मिस्टर भीमराव आंबेडकर. ती कुठली सजा? तर उद्यापासून तुमच्या जेवणाचा डब्बा मी आणेन आणि तुम्ही माझ्यासोबत जेवण करायचं. एवढं इमोशनल बाबासाहेबांनी केलं, एवढं भातृभाव बाबासाहेबांचा, एवढी मैत्री बाबासाहेबांची होती. म्हणून बघायचं असेल तर आणि ओसाड रानामध्ये जरा निरखुनी पहा, जरा निरखुनी पहा, जरा निरखुनी पहा, चवदार ध्वजावरी अशोक चक्र हसे, तिरंगी ध्वजावरी अशोक चक्र हसे, तिथं मला देव दिसे, तिथं मला देव
धर्मारे साहेब डवले साहेब आहेत. त्यांनी मला प्रत्येकी मला 100 रुपये त्यांनी पाठविलेले आहे. मला त्यांनी दिलेले आहे. हे कशासाठी? तर या कार्याला प्रेरणा मिळावी, चेतना मिळावी, यासाठी मला त्यांनी देऊन पुरस्कृत केलेले आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साधी गोष्ट नाही, देण्यासाठी फार मन लागतं. पैसे सर्वांकडेच आहे, शब्द सर्वांच्या कानी पडते आहे. मी बोललेलो आहे केवळ या साजिंद्याच्या खर्चावर घेतलेला आहे. आपलं गाणं कुठेही असो, महाराष्ट्र, मराठवाडा, इकडे दिल्ली, मुंबई, कुठे माझा प्रोग्राम अगदी खर्चावर आणि बाबासाहेबांच्या पुण्याने मी जे रोजीरोटी कमावते याच्यापेक्षा माझा खर्च मोठा कार्यक्रमाचा नसतो. का नाही घ्यावं? बाबासाहेबांचं गाणं हा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मानकर बाबूचं गाणं. पैशासाठी अजिबात भकम आहे. 2-2, 2.5 लाख रुपये घेणारे आम्ही कलावंत बनवतो. असं प्रबोधन असं गाणं तुम्हाला नाही दे. 100% दाव्यानं सांगतो आहे. साधी गोष्ट नाही. हे देण्यासाठी वाचन करावं लागते, अभ्यास करावा लागते. दुसऱ्याचंच गाणं, दुसऱ्याच ऐकलेलं दुसऱ्याला सांगणं हे प्रबोधन नाहीये. तुमच्या कानापर्यंत हे पोहोचवणं फार जबाबदारी आहे. आणि म्हणून खाता पिता आम्हाला आता भरपूर काही उरत आहे बाबासाहेबांच्या पुण्यामुळे. आहे की नाही? उरते की नाही? पण ते पुरतच नाही. म्हणजे 1.5, 2 लाख रुपये पगार आहे हो, पण पुरतच नाही. म्हणजे कायच करावं? त्यांना सांगणारे खाता पिता आम्हाला आता भरपूर काही उरत आहे. म्हणून तर असं धम्म कार्य हे लोक तुम्ही करत आहे. माणूस पण गेलेले हे लोक सारे, माणूस पण गेलेले हे लोक सारे, ज्यांना जीवन माहीत नव्हतं त्या स्वाभिमानानं जीवन जगत आहे रे. बाबासाहेबांची फुले म्हणून शेवट सादर करताय. ऐकावं. समता ममता आणि समता ममता आणि सत्ता भास करी, समता ममता आणि सत्ता भास करी, समता ममता आणि सत्ता भास करी. बघा, समता ममता मैत्री इथेच हे अनुकरण बाबासाहेबांचं प्रश्न होतं. म्हणून समता ममता आणि सत्ता भास करी, समता ममता आणि सत्ता भास करी. प्रताप सिंगाला करणे त्याच घरी, प्रताप सिंगाला करणे त्याच घरी, प्रताप सिंगाला करणे त्याच घरी, प्रताप सिंगाला करणे त्याच घरी. आणि मग बुद्धा विना कुणी दैवत दुजे नसे, बुद्धा विना कुणी दैवत दुजे नसे. तिथं मला भेट दिसे, तिथं मला अवधार्य असे जराही वेळ नसे, मनी अवधार्य असे जराही वेळ नसे. तिथं मला भेट दिसे, तिथं मला कार्यक्रम खूप लांब असल्यामुळे याला 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे आणि लवकरच याचा पुढचा भाग येणार आहे. तर भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.